2024चे आमदार खासदार एका फ्रेममध्ये वाटतात. शुभेच्छांबद्दल धन्यवाद. शिवाजीराव आढळराव यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश होत आहे, आपली प्रतिक्रिया काय? मला अजून त्या संदर्भातली कुठलीही कन्फर्म अशी बातमी नाही. जर आपल्याकडून ही बातमी कन्फर्म होत असेल तर खरं तर या प्रवेशाविषयी वेगळं बोलण्याची आवश्यकता नाही आहे, कारण निवडणूक कोण कुठल्या कारणासाठी लढतंय हे त्या निमित्तानं समोर येत आहे. कारण आधी बातमीमध्ये तथ्य असू द्या, कारण बरेच दिवस या चर्चा सुरू आहेत. उमेदवार कोण आहे, कोणता पक्ष लढणार आहे आणि कोणत्या चिन्हावर लढणार आहे याविषयी स्पष्टता आल्यानंतर त्यावर भाष्य करणं उचित आहे. सत्यशील दादांबाबत संभ्रम आहे की शरद पवार त्यांच्या डोक्यावर हात ठेवतील का, ते उमेदवार असतील का, आपण काय सांगाल? सत्यशील दादा अत्यंत चिकाटीनं नेटानं काम करतात. तालुक्यामध्ये एक अत्यंत लोकप्रिय असा चेहरा सत्यशील दादा समोर येतात आणि आदरणीय पवारसाहेब डोक्यावर हात ठेवतील का हा प्रश्न नाहीच आहे. तर आदरणीय पवारसाहेबांचा त्यांच्या डोक्यावर नक्की हात आहेच आहे आणि या संदर्भामध्ये पवारसाहेबांकडे सत्यशील दादांची एक वेगळी प्रतिमा त्यांच्या मनात ही कायम आहे. त्यामुळे पुढच्या गोष्टी या अजून जरतरच्या आहेत. पण आता ही वस्तुस्थिती आहे की आता हे जे इतके भव्य प्रमाणात शेतकरी मेळावे भरवले जात आहेत, एकीकडे शेतकऱ्यांना कोणी वाली नाही अशी परिस्थिती निर्माण होत असताना, केंद्र सरकारकडून ही परिस्थिती निर्माण होत असताना सत्यशील दादांसारखा एक तरुण सहकारी या पद्धतीने शेतकरी मेळावे भरवतो, शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देतो, ही नक्की स्वागतार्ह बाब आहे. सत्यशील दादांच्या विधानसभेच्या तिकिटासाठी आपण पवारसाहेबांकडे आग्रही राहणार का? आपला इतिहास सांगतो आधी लग्न कोंडण्याचं. त्यामुळे आधी जी जबाबदारी समोर आहे ती आधी आपण पार पाडूया आणि त्यानंतरच्या ज्या गोष्टी आहेत त्यानंतरच्या गोष्टींचा त्यानंतर विचार करणं जास्त उचित ठरेल. कारण आत्ताची जी निवडणूक आहे ही लोकसभेची निवडणूक एकूणच देशाच्या दृष्टीनं प्रचंड महत्त्वाची निवडणूक आहे. देश पातळीवर ज्या पद्धतीनं शेतकरी असतील, सर्वसामान्य तरुण असतील यांचा जो अपेक्षाभंग होत चाललेला आहे, यामुळे या निवडणुकीकडे तेवढ्या बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. परवा सोशल मीडियावर एका मोठ्या इन्फ्लुएन्सरचा एक व्हिडिओ जो खूप जास्त व्हायरल झाला, यामध्ये सुद्धा आपण एकाधिकारशाहीकडे किंवा किंबहुना हुकुमशाहीकडे झुकतोय का हा एक फार मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आत्ताची लोकसभेची निवडणूक शेतकऱ्यांच्या दृष्टीने, युवकांच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या दृष्टीनं जास्त महत्त्वाची, त्यामुळे तिच्यावर आधी लक्ष देणं जास्त गरजेचं आहे.